नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रिपरेशन मेथड्सला, ज्याचं नाव आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटपासून अल्डिहाइड कीटोन तयार करणे. आपल्या पुस्तकात फक्त कीटोन सांगितलं आहे. ग्रिग्नार्ड्स रिएजंटपासून कीटोन कसं तयार करतात फक्त इतकंच सांगितलं आहे. त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा या ठिकाणी घेऊयात आपण. ठीक आहे, पहा. आता या मेथडमध्ये दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. नंबर 1 सायनाइड आणि नंबर 2 ग्रिग्नार्ड्स रिएजंट. या दोघापासून आपल्याला कीटोन मिळवायचा आहे. या मेथडनं अल्डिहाइड सुद्धा तयार होतो, परंतु हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सांगितलेला नाहीये. ओके, मग आता आपण काय करूयात, दोन गोष्टी समजून घेऊयात. पहिल्यांदा बघूयात ग्रिग्नार्ड्स रिएजंट नेमका असतो कसा. ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणतात. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, इथे लिहितो मी RMG आणि X. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हा जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे, या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला आपण काय म्हणतो? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायचं आहे. ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसा असतो? हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, बाबा याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे आणि हा कार्बन आहे. आर म्हणजे कार्बन. आणि एक लक्षात घ्या, मॅग्नेशियम हा मेटल आहे. तुम्हाला माहित आहे मेटलवरती कधीही पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि मॅग्नेशियम हा मेटल असल्यामुळं याच्यावरती येणारा चार्ज कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. संपलं. म्हणजे हा मॅग्नेशियम आणि या मॅग्नेशियमवरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. मग तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या मॅग्नेशियमवरती चार्ज पॉझिटिव्ह का आला? बाबांनो, या मॅग्नेशियमवरती चार्ज पॉझिटिव्ह आला कारण मॅग्नेशियम हा मेटल आहे. आता मॅग्नेशियमवरती पॉझिटिव्ह मिळाल्यावर इकडे निगेटिव्ह. संपली. हा मॅग्नेशियम पॉझिटिव्ह आला की आर ऑटोमॅटिक निगेटिव्ह आणि मग आर आणि Mg ह्याच्यामधला बॉन्ड तुटतो. कळलं की निघालं बघा. म्हणजे आपली अभिक्रिया जी आहे, या अभिक्रियेमध्ये आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट वापरायचा आहे. ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसा असतो हे पहिल्यांदा आपण माहिती करून घेतलं पाहिजे. बाबांनो, ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. याच्यामधला जो मॅग्नेशियम आहे त्याच्यावरती चार्ज कुठला येईल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज का येईल? कारण तो मेटल आहे. आणि याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह झाला. आणि कार्बन आणि मॅग्नेशियम या दोघांमधला बॉन्ड तुटतो, ब्रेक होतो. हे पण ह्या रिॲक्शनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेणार तुम्ही, परंतु त्याच्या जोडीला काय घेणार? सायनाइड घेणार. म्हणजे सायनाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट या दोघांपासून सायनाइड म्हणा किंवा नायट्राइल म्हणा. ओके, कसं? हो का, RC ट्रिपल बॉन्ड N. हा सायनाइड आहे. अल्किल सायनाइड किंवा नायट्राइल हा सायनाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट या दोघांपासून आपल्याला या ठिकाणी काय मिळवायचं आहे? कीटोन मिळवायचं आहे. आणि ह्या आरच्या ठिकाणी जर H घेतलो, आरच्या ठिकाणी जर आपण H घेतलो तर तुम्हाला अल्डिहाइड मिळतो. परंतु तुमच्या पुस्तकात सांगितलं नाही, त्याच्यामुळं एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाहीये. तरी पण आपल्याला माहित असावं की आरच्या ठिकाणी H घेतलं की अल्डिहाइड तयार होतो. ओके, आता बघा, कार्बन नायट्रोजन ह्या दोघांच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. बरोबर आहे. कशावरती चार्ज पॉझिटिव्ह, कशावरती चार्ज निगेटिव्ह, हे पहिल्यांदा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हेच ह्या रिॲक्शनमध्ये समजून घ्यायचं आहे. बाकीचा भाग सोपा आहे. अरे बाबा, कार्बन नायट्रोजन ह्या दोघांच्या मध्ये कुठला बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. पण तुम्हाला माहित आहे नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघा, इथं जो शब्दप्रयोग आपण केलेला आहे त्या शब्दाचं नाव आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे पहा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची असलेली शक्ती, पॉवर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द पॉवर टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडे इलेक्ट्रॉनला खेचून घेण्याची जी शक्ती असते, पॉवर असते, त्या पॉवरला म्हणायचं, त्या शक्तीला म्हणायचं. ती शक्ती म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. आता कार्बन नायट्रोजन ह्या दोघांच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. या दोघांपैकी नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. नायट्रोजन हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन कार्बन. आणि त्याच्यामुळं या ठिकाणचं एक बॉन्ड, एक पाय बॉन्ड हा नायट्रोजनकडे शिफ्ट होतो. 3 बॉन्ड आहेत.
3 बॉन्डपैकी 2 बॉन्ड पाय आहेत, एक सिग्मा आहे. पाय बॉन्ड वीक असतो, सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. आणि पाय बॉन्ड वीक असल्यामुळं ह्या नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं या ठिकाणचा एक पाय बॉन्ड नायट्रोजनकडे शिफ्ट होतो आणि म्हणून नायट्रोजनवर चार्ज येतो निगेटिव्ह आणि कार्बनवरती चार्ज येतो पॉझिटिव्ह. बघा, ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे ह्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह का बरं, निगेटिव्ह का बरं, पॉझिटिव्ह का बरं, निगेटिव्ह का बरं, हे लक्षात घ्या. ह्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आला कारण नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनला खेचून घेण्याची पॉवर त्याची जास्त आहे, शक्ती जास्त आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी इथला एक पाय बॉन्ड नायट्रोजनकडे गेला, शिफ्ट झाला. गेल्यामुळं त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आला. तिथला बॉन्ड शिफ्ट झाला, तिथला बॉन्ड शिफ्ट झाला आणि म्हणून चार्ज निगेटिव्ह आला. कळलं तुम्हाला? हे पहिल्यांदा लक्षात घ्या. रिॲक्शन करताना ह्या सगळ्या गोष्टी येतील, त्यावेळेस हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणून पहिल्यांदा हे सांगतोय मी आणि मग रिॲक्शनला आपण सुरुवात करूया. आणि एक लक्षात घ्या, कधी पण पॉझिटिव्ह भाग हा निगेटिव्ह भागाकडे जातो आणि निगेटिव्ह भाग हा पॉझिटिव्ह भागाकडे जातो. आता हा कोण आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. आता ग्रिग्नार्ड रिएजंट मिसळायचा आपल्याला कुठं, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस. कळालं का? बघा, हा कोण आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. ह्याला मिसळायचा आहे. रिॲक्शन कसली आहे, ॲडिशन आहे. हां, आणि ॲडिशन कुठं होत असते, ज्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, त्याच ठिकाणी शक्यतो ॲडिशन रिॲक्शन होत असते. मग तोच नियम वापरला ना आपण इथं. अरे बाबा, हा कोण आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. ह्याला आपण काय करतोय, मिसळतोय. मग हा कुठं मिसळेल, मग ह्याचे 2 भाग, R एक भाग आणि MgX हा दुसरा भाग. हा कुठं मिसळतो, अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. याच्यामधला एक भाग N कडे जातो, याच्यामधला एक भाग C कडे जातो. संपलं. आणि मग दुसरी स्टेप जी आहे, पहिली स्टेप ॲडिशन रिॲक्शन आणि दुसरी स्टेप होते ॲसिड हायड्रोलायसिस. आणि मग तुमचा कीटोन तयार होतो. कसा तयार होतो ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहिल्यांदा एवढा कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. कळलं? चार्ज कुणावर कशामुळे आला हे लक्षात घ्या. सगळं सांगितले तुमच्यासमोर. आता मी जनरल रिॲक्शन घेतो. बघा, हे लिहून घ्या पहिल्यांदा एवढं. हां, आता बघा, ऐका बघा नीट. हो का, RC ट्रिपल बॉन्ड N. हां, हा सायनाईड आहे किंवा नायट्रो आहे. ह्याच्यामध्ये आपण मिसळू ग्रिग्नार्ड रिएजंट R, Mg आणि X इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. रिॲक्शन नीट ऐका बरं का, रिॲक्शन फार सोपी आहे. आणि मी सांगत असताना कधी पण एक रिॲक्शन नीट समजून घ्यायचं. जनरल रिॲक्शन कळाले की एक्झाम्पल कळाले, पुन्हा समजावून सांगायची गरज नाही. म्हणून पहिल्यांदा आपण जनरल रिॲक्शन समजून घ्यायचं. तेवढी एक सांगतो, ऐका व्यवस्थित. बघा, आता हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, ह्याला मिसळायचा आहे. ठीक आहे. आता ह्याची ॲडिशन होणार आहे. पहिली स्टेप आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये मिसळणार आहे, ॲडिशन रिॲक्शन आहे. मग याचे 2 भाग पाडा, एक MgX एक R, आणि ते मिसळा. आणि ॲडिशन कुठं होते हे मी तुम्हाला माहित पाहिजे. ॲडिशन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. हे फक्त 2 महत्त्वाचे भाग आहेत. कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड, फक्त याचा विचार करा, बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा नाही. ओके. मग आता मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम हा मेटल असल्यामुळे चार्ज पॉझिटिव्ह आहे. R कसा आहे, R कसा आहे, निगेटिव्ह आहे. बघा, MgX हा एक भाग झाला पॉझिटिव्ह, R निगेटिव्ह. 2 भाग R आणि Mg, ह्याच्यामधला बॉन्ड तोडा. हो का, कळलं का नाही? हो का, R आणि Mg याच्यामधला बॉन्ड तोडला आपण. त्याच्यामुळे MgX हा एक तुकडा पडला, R हा एक तुकडा पडला, असे 2 भाग पडले. आता हे 2 भाग मिसळा कुठं, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस. मग हे जोडायचं कुठं, बघा. आता तुम्हाला माहित आहे नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे हा बॉन्ड इकडे आला. बघा, कार्बन नायट्रोजनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळं या ठिकाणचा एक पाय बॉन्ड N कडे शिफ्ट झाला आणि म्हणून ह्याच्यावरती चार्ज आला निगेटिव्ह आणि ह्याच्यावरती आला पॉझिटिव्ह. संपली. आणि कधी पण लक्षात घ्या, पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडा, निगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडा. संपलं. आता हे आपल्या मिसळायचं आहे मध्ये कुठं, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस. मग आता MgX कुठं जोडायचं, चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. MgX वरती चार्ज पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळं MgX कुठे येईल, N कडे. आणि R कुठे येईल, C कडे. R वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह, म्हणून हा निगेटिव्ह पार्ट कुठे येईल, पॉझिटिव्ह कडे. हे लक्षात घ्या. पॉझिटिव्ह कड निगेटिव्ह, निगेटिव्ह कड पॉझिटिव्ह, अपोजिट चार्ज एकत्र येतील.
त्याप्रमाणे ॲडिशन करा म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. हो का, MgX कुठं आला, N कट, आणि R कुठं आला, C कट. हा का, C कसा आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे R कुठे येईल, ह्याच्याकडे येईल, निगेटिव्ह असल्यामुळं. हा कसा आहे, निगेटिव्ह, ह्याच्याकडे कोण येईल, MgX पॉझिटिव्ह आहे म्हणून हा निगेटिव्ह खेळी. जोडा. हो का, R ला R लिहा, C ला C, ट्रिपल बॉन्डचं होईल डबल बॉन्ड, N ला N. R ला R, C ला C, ट्रिपल बॉन्डचं झालं डबल बॉन्ड, N ला N. आता हे दोन भाग जोडा, ह्याच्यामधला R कुठे जोडा, कार्बनला जोडा, कारण ह्याच्यावर चार्ज निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह कुणाकडे जाईल, पॉझिटिव्ह कडे जाईल, म्हणजे इथं आला तुमचा हा R. बरोबर आहे. N कडे कोण जाईल, MgX, पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह कडे जाईल, आणि मग इथं आलं MgX. चला, पहिली स्टेप पूर्ण झाली, ॲडिशन रिॲक्शन पूर्ण झाली. याच्यामधली जी दुसरी स्टेप आहे ती आहे ॲसिड हायड्रोलिसिस. आता आपण जेव्हा ॲसिड हायड्रोलिसिस करतो तेव्हा त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलच्या साह्यानं त्याला आपण तोडतो, आणि ही अभिक्रिया ॲसिडच्या सान्निध्यात घडते म्हणून म्हणायचं ॲसिड हायड्रोलिसिस. हो का, इथे लिहूयात आपण H3O प्लस म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस आहे ना, सिम्बॉल आहे. मग आता काय करायचं, इथं 2 वॉटर मॉलिक्यूल वापरायचं. किती, 2 वॉटर मॉलिक्यूल. आता इथे लिहितो मी, बघा, नायट्रोजन आहे ना, नायट्रोजनच्या डावीकडचा एक भाग, नायट्रोजनच्या उजवीकडचा एक भाग, असे 2 भाग पाडा. बरोबर का, ह्याच्यामध्ये आपण काय टाकूयात, पाणी टाकूयात, पाण्याचे 2 मॉलिक्यूल टाकूयात, आणि पाण्याचे 2 मॉलिक्यूल टाकून ह्याला आपण तोडूयात. आणि हे सगळं लिहिलं आपण थोडक्यात काय, ॲसिड हायड्रोलिसिस. हे तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय, कळण्यासाठी. बघा आता इथं कसं येईल, मग परत H2O म्हणजे कसं येईल, H आणि OH, हा एक मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल. दुसरा मॉलिक्यूल इथं O लिहा, आणि इकडे 2 H लिहा. हो का, HH. हो का, HOH म्हणजे H2O, आणि HHO म्हणजे H2O. किती वापरले आपण, 2 H2O वापरले. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, 2H2O ऑब्लिक H प्लस, असं लिहा किंवा असं लिहा, तेच केलं आपण तिथं. मग आता कसं होईल, आता बघा, RCR डबल बॉन्ड O, RCR डबल बॉन्ड O आहे का, प्लस NHHH म्हणजे NH3 आहे की नाही, प्लस MgX आणि OH, प्लस MgX आणि OH. आणि अशा प्रकारे हा तुमचा कोण आहे, सायनाईड. या सायनाईड पासून काय झाला, हा तुमचा कीटोन तयार झाला. बस, रिॲक्शन कशी होते, संपूर्ण अभिक्रिया तुमच्या समोर आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. हे तर समजून घ्याल का आपल्याला. बाबांनो, हा तुमचा Mg कॉम्प्लेक्स आहे, आणि या कॉम्प्लेक्सला, या अनस्टेबल कंपाऊंडला आपण तोडतोय, आणि याला तोडण्यासाठी आपण वापरतोय वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल 2 वापरतोय आपण, हो का, H2O आणि H2O असे 2 मॉलिक्यूल, आणि ह्याच्या साह्यानं ह्याला तोडलं. तोडायचं कसं, नायट्रोजनच्या डावीकडचा एक भाग, नायट्रोजनच्या उजवीकडचा एक भाग, असे 2 तुकडे पाडा. O इकडे जोडा, OH इकडे जोडला, H ह्याला द्या, म्हणजे बरोबर अशा प्रकारची अभिक्रिया घडते. आणि या ठिकाणी सायनाईड आणि ग्रिग्नार्स रिएजंट, कळलं का, सायनाईड आणि ग्रिग्नार्स रिएजंट याच्यापासून काय मिळतो, त्या नायट्राइल आणि ग्रिग्नार्स रिएजंट पासून कीटोन मिळतो. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आहे. संपलं, इतकंच लिहून घ्या. ह्याचे एक्झाम्पल्स करूयात, रिॲक्शन पूर्ण. ठीक आहे, बघा, दोन एक्झाम्पल्स घेऊयात आपण, म्हणजे हा संपूर्ण भाग पूर्ण होईल. 2 एक्झाम्पलमध्ये सगळा भाग पूर्ण होऊन जाईल, आहे का. बघा, पुस्तकात 2 एक्झाम्पल्स आहेत, 2 एक्झाम्पल्स आपण घेऊन टाकू. बघा आता पहिले एक्झाम्पल बघा, नीट बघा का, CH3 C ट्रिपल बॉन्ड N प्लस CH3 Mg आणि Cl, हा ग्रिग्नार्ड रिएजंट. CH3 MgCl, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. चल, आता काय होतं सांगायची गरज नाही. आता बघा, Mg वरती चार्ज पॉझिटिव्ह, CH3 वरती चार्ज निगेटिव्ह, हा मेटल म्हणून पॉझिटिव्ह म्हणून हा निगेटिव्ह. आता नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणून ह्याच्यावर चार्ज निगेटिव्ह आणि ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह. पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, हे मिसळायचं आहे आपल्याला. ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन होते, कुठं, अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. मिसळा. मग मिसळताना काय करा, निगेटिव्हला पॉझिटिव्ह भाग दाखवा, आणि पॉझिटिव्हला निगेटिव्ह भाग जोडायचा आहे, दाखवायचा आहे. ओके, आता हा कुठे येईल, हा इकडे येईल, आणि हा कुठे येईल, इथं येईल. बस, संपली. करा बरं, कशी स्टेप आपली, CH3ला CH3, Cला C, CH3ला CH3, डबल बॉन्ड N, Mg आणि Cl. आता दुसरी स्टेप जी आहे, दॅट इज नथिंग बट द ॲसिड हायड्रोलिसिस. आपण लगेच ह्याच्या पुढे करून दाखवू. बघा, दुसरी स्टेप जी आहे ना, दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार आहे हे आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. बघा, आता
आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा, नायट्रोजनच्या डावीकडचा एक तुकडा पाडा, नायट्रोजनच्या उजवीकडचा एक तुकडा पाडा. असे 3 भाग पडतील. हा एक भाग आणि हा मधला एक भाग. ह्याच्यामध्ये पाणी टाका, 2 वॉटर मॉलिक्यूल टाका आणि वॉटर मॉलिक्यूलच्या साह्यानं तोडा याला. म्हणून मला हायड्रोलायसिस, ऍसिड हायड्रोलायसिस आहे. हो का, एक स्टेप HOH, दुसरा मॉलिक्यूल कसं O, H कसं येईल बघा बरं, CS3 डबल बॉन्ड O. येऊ का इथं, CS3 डबल बॉन्ड O. संपलं, ॲसिटोन तयार झाला. मग इथं काय H म्हणजे NH3. येऊ का इथं, प्लस NH3. पुन्हा काय MgCl आणि OH, प्लस MgCl आणि OH. आणि ह्याचं नाव आहे इथल्या ह्याचं ॲसिटोन. आणि ह्याचं नाव आहे मिथिल सायनाइड. काय नाव आहे, मिथिल सायनाइड. संपलं. अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन मिथिल सायनाइड पासून तयार झाला ॲसिटोन. संपूर्ण अभिक्रिया कशी होते तो संपूर्ण भाग तुमच्यासमोर मी सांगितलेला आहे. ओके, दुसरं एक्झाम्पल घ्या आता. बघा एक्झाम्पल नंबर 2. हे बेन्झोनाइट्राइड किंवा फिनिल सायनाइड. काय नाव व्हायचं, फिनिल सायनाइड. बघा तुम्हाला जमतंय का, करून बघा तुम्ही. फिनिल सायनाइड ह्याच्यामध्ये मिसळा ग्रिग्नार्ड रिएजंट. कुठला, फिनिल मॅग्नेशियम क्लोराईड. कुठलं बी घ्या एक्झाम्पल. आता हे घेतलं आपण इथं, इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. चला आता काय, मॅग्नेशियमवरती चार्ज पॉझिटिव्ह येईल आणि इकडं कार्बनवरती निगेटिव्ह येईल आणि बॉन्ड तुटेल इथून. म्हणजे हा R झाला आणि हा MgCl, असे 2 तुकडे आणि ह्याला मिसळा कुठं, अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. आता इकडे बी हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला की हा मायनस झाला आणि हा प्लस झाला. हे सांगितले सगळे सविस्तर. आता MgCl कुणाकडे येईल, N कडे, आणि हा रिंग कुणाकडे येईल, C कडे. झालं. आता हे ॲड करा. हा ग्रिग्नार्ड रिएजंट, याचे 2 भाग MgCl आणि रिंग ही कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस ॲड करायची. कसं येईल बघा बरं, हे रिंगला रिंग आलं, C डबल बॉन्ड N, पुढे येईल MgCl आणि या ठिकाणी येईल दुसरी रिंग. संपली. आणि मग दुसरी स्टेप करा, आणि मग दुसरी स्टेप इथे आपण करूयात आणि त्याच्यामध्ये आपण करूयात ॲसिड हायड्रोलायसिस आणि मग शेवटला प्रॉडक्ट आपल्याला मिळेल. कळलं का बघा. फायनली वी गेट द प्रॉडक्ट. आणि प्रॉडक्ट कुठला तयार होतो तो आपण त्या ठिकाणी थोडक्यात बघूयात. बघा आता, लक्ष द्या. आता कसं होईल, हो का, नायट्रोजनच्या डावीकडचा एक तुकडा पाडा, उजवीकडचा एक तुकडा पाडा. पाणी टाका, पाण्याचे 2 मॉलिक्यूल टाका, एक H आणि OH, दुसरं O, H आणि H. बघा आता, बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O बेन्झिन रिंग. म्हणजे कसं येईल, C डबल बॉन्ड O आणि बेन्झिन रिंग. हो का, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आलं. प्लस काही NHH म्हणजे प्लस NH3 आणि शेवटी MgCl आणि OH, MgCl आणि OH. आणि अशा प्रकारे हा तुमचा प्रॉडक्ट आला बेन्झोफिनोन. कोणता आला, बेन्झोफिनोन. असे अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. 2 उदाहरणं पुस्तकात दिलेत, दोन्ही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतली. आणखीन काही उदाहरणं घ्यायची असतील तर ते पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपण तयार केला हा तुमचा ओके. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. कशाला